या डिसअपॉइंटमेंट्सला ओव्हरकम कसं केलं आणि पुन्हा आपल्या प्रॅक्टिसवर आपल्या याच्यावर फोकस कसं केलास? सी क्रिकेट अशी गोष्ट आहे ना, क्रिकेट काय एनी स्पोर्ट्स अशी गोष्ट आहे ना, की स्पोर्ट्समध्ये फेल्युअर हे खूप काळासाठी असतं आणि सक्सेस अशी गोष्ट आहे की ती येते आणि लगेच जाते. बरोबर. त्याच्यामुळे त्याच्यामुळे आपण जेव्हा फेल होतो, आपण ऍक्च्युअल फेल नसतो होत. आपण शिकत असतो त्या सिच्युएशनमध्ये आणि त्या त्याच्यामधून जे काही आपल्याला लर्निंग्स मिळत असतात त्याच्यावर आपण काम करत असतो. सो मी कधीही फेल्युअर ॲज अ फेल्युअर समजत नाही. ओके. मी ऑलवेज असं समजते की ठीक आहे, इट डिडंट वर्कआउट. आपण त्याच्यावर काम करू शकतो आणि मी त्याच्यातनं काय शिकले आणि काय चांगलं करू शकते आणि त्याच्यावरती येऊन प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिस करणं हेच आपल्या हातात आहे. त्याला सोल्युशन प्रॅक्टिसच आहे. बरोबर. आणि पेशन्स. पेशन्स इज द की. करेक्ट. आणि तेच मोस्ट ऑफ द प्लेयर्स दे लूज आउट. गिव्ह अप करतात आणि नाही जमत त्यांना. ते नेगेटिव्ह थॉट्स क्रिएट होत जातात. आजूबाजूच्या लोकांच्या अपेक्षा बघतात. मोस्ट ऑफ द प्लेयर्स दे फॉलो सोशल मीडिया आणि दुसऱ्यांचा सक्सेस पण आणि स्वतःकडे डिसअपॉइंटमेंट येतात त्यांना. सो तसं नाही झालं पाहिजे. आपण जे करतोय त्याच्यामध्ये आपल्याला आपलं जे स्ट्रेंथ आहे, आपल्याकडे जी क्वालिटी आपल्याला देवाने दिलेली आहे, दॅट इज अ गॉड गिफ्ट. करेक्ट. आपण त्याच्यात कसं बेटर करू शकतो ह्याच्यावरच आपल्याला विचार करायचा असतो. आपण मोस्ट ऑफ द प्लेयर्स काय विचार करतात की अरे माझ्याने नाही होत आहे, ते लोक इतकं चांगलं खेळतात, माझ्याने का नाही होत आहे. पण त्याच्यावर एकच तोडगा आहे, प्रॅक्टिसच. प्रॅक्टिस. येस. कारण आपल्या हातात सिलेक्शन्स नाही आहेत. कारण बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या अनकंट्रोलेबल आहेत. आपण त्या कंट्रोल करू शकत नाही. आणि क्रिकेट असा गेम आहे की जिथे ओपिनियन्स मॅटर करतात. जरी तुम्ही कदाचित एका प्लेयरने 2 सेंचुऱ्या मारल्या, दुसऱ्या प्लेयरने कदाचित एकच सेंचुरी मारली, पण त्याच्यामध्ये पण ओपिनियन्स असतात की त्याने चांगल्या टीम अगेन्स्ट मारल्यात, मग याने वीक टीम्स बरोबर मारलेले आहेत. आणि हिने इतके बॉल घेतलेत, हिने इतक्या बॉलमध्ये मारले. हे सगळे ओपिनियन्स खूप मॅटर करतात. आणि त्याच्यामध्ये मग सिलेक्टर्स विचार करतात की कोणाला घ्यायचा आणि कोणाला नाही घ्यायचा. अँड विच इज नॉट इन आवर हँड. आपल्या हातामध्ये आहे की आपण आपल्यापेक्षा बेस्ट करायचं. प्रॅक्टिस करायची आणि परफॉर्म करायचं. प्रॅक्टिस करा आणि परफॉर्म करा बस. आणि जे आपण आज करतोय त्याच्यापेक्षा उद्या चांगला करायचा प्रयत्न करा. आपल्यापेक्षा चांगलं करायचा प्रयत्न. दुसऱ्यांबरोबर कॉम्पीट करू नका. ऍक्च्युअली